नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे सिम्प्लिफिकेशन. तर त्याच्यामध्ये आपण व्ही बोर्डमासचे काही एक्झाम्पल पाहिले आणि ते समजून घेतलं कशा प्रकारे सॉल्व करतात ते. तर आपण आता अजून एक्झाम्पल पाहणार आहोत. तर हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये याचे क्वेश्चन हमेशा विचारले जातात. तर आपण पुढील एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्ही बोर्डमास याचं मिनिंग पाहिलेलं आहे. तर ते आपण पुन्हा एकदा पाहूया. व्ही म्हणजे त्याला असतात बार वगैरे, बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिवाइड, एम मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ॲडिशन आणि एस मीन्स सबस्ट्रॅक्शन. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट एक्झाम्पल ह्या रूलने सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. 6 मायनस 5 मायनस 24 प्लस 13 मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. तर मित्रांनो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्लो सॉल्व केलेले, आपल्याला फटाफट सॉल्व करता आले पाहिजे. तर आपण अगोदर काय करायचं, बार तर नाही कुठे, ब्रॅकेट आहे. 13 मायनस 5 पटकन सॉल्व करायचे, 8 आले, इथे 8 लिहून घ्यायचे. त्यानंतर काय आलं, ऑफ सुद्धा नाही आहे. त्यानंतर डिवाइड सुद्धा नाही आहे इथे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन नाही, ॲडिशन आहे, सॉरी इथे प्लस नाही डिवाइड आहे. तर 13 मायनस 5 डिवाइड ते आलं 8. त्यानंतर इथे डिवाइड करू आपण. 6 जसं तसं राहील. 6 मायनस 5 मायनस 24 डिवायडेड बाय, याचा आन्सर 8 आलेला आहे. तर 24 डिवायडेड बाय 8 3. त्यानंतर 5 मायनस 3 ब्रॅकेट सॉल्व करायचं, ते आलं 2. 6 मायनस 2 किती आलं आन्सर 4. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ते पटापट सॉल्व करावे लागणार आहे व्ही बोर्डमासच्या पद्धतीने. मित्रांनो, आपण इथे दुसरा एक्झाम्पल पाहूया. 25 मायनस 5 ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 3 ब्रॅकेटमध्ये 2 मायनस 2 ब्रॅकेट 5 मायनस 3 प्लस 5 मायनस 10 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12. अशा प्रकारे मित्रांनो एक्झाम्पल आहे. तर हा आपण कसं सॉल्व करणार आहोत ते पाहूया व्ही बोर्डमासच्या साहाय्याने. आपण अगोदर 25 जसं तसं लिहूया. त्यानंतर मायनस 5. त्यानंतर हे आतमधले ब्रॅकेट आहेत ते अगोदर सॉल्व करायचे. तर 2 सुद्धा आपण जसं तसं लिहूया. 2 इंटू 3. आता हा ब्रॅकेट आपण अगोदर सॉल्व करूया. 5 मायनस 3 2. 2 इंटू 2 4. 4 प्लस 5 सॉरी मायनस 2 आलं इथे. 5 मायनस 3चं 2. 2 इंटू 2 मायनस 4. मायनस 4 प्लस 5 आपण सॉल्व्ह करून पाहूया. 2 मायनस 5तून 3 गेले 2. 2 इंटू 2 4 प्लस 5. हे मायनस 10 जसं तसं ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4. त्यानंतर याचं आन्सर आलं 25 डिवायडेड बाय 25 मायनस 5 ब्रॅकेटमध्ये 2 प्लस, याचं आन्सर आलं 5 आणि 2 7. 7 मधून 4 गेले 3. 3 त्रिक 9. 9 आणि 2 11. 11 मायनस 10 1 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 4.
मित्रांनो समजलं कशा प्रकारे? इथे काहीतरी चुकलंय आपलं. पुन्हा सॉल्व करूया. 25 मायनस 5 ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 3 याचा आन्सर आला 5 आणि 2 7. 7 मायनस 4 3 मायनस 10 डिवायडेड बाय 4. त्यानंतर 25 मायनस 5 या ब्रॅकेटमध्ये अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं. 3 त्रिक 9. 9 आणि 2 11. 11 मायनस 10 ते आलं 1 ब्रॅकेटमध्ये डिवायडेड बाय 4. त्यानंतर ते सिम्प्लिफाय केल्यानंतर 25 मायनस 5 डिवायडेड बाय 4. त्यानंतर अगोदर डिवाइड करायचं. तर 25 मायनस 5 डिवायडेड बाय 4. 5 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती? 25. याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक स्वरूपात लिहूया. 4 एके 4 राहिले 1 मायनस 1 बाय 4. त्यानंतर 25 मधून 1 गेले 24 मायनस 1 बाय 4 म्हणजे 0.25. तर ते आले किती? 23.75 हा आन्सर आलेला आहे मित्रांनो. इथे आपल्याला दुसऱ्या स्टेपने सुद्धा जाता येतं. यांचं छेद समान करायचं. 25 चौक 100 मायनस 5 डिवायडेड बाय 4. 100 मायनस 5 किती? 95 डिवायडेड बाय 4. याला भाग द्यायचा. 4 एके 4 4 दुने 8 राहिला 1 त्याच्यावर ठेवला 5 4 4 8 4 त्रिक 12 इथे दिला पॉईंट राहिले 3 3 ठेवला 0 4 4 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 25 4 7 24 4 7 ते 28 पुन्हा ओढले 2 त्याच्यावर ठेवला 0 4 चौक 4 पंचे 20 23.75. मित्रांनो अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल आहे 5 मायनस ब्रॅकेटमध्ये 4 मायनस त्यामध्ये ब्रॅकेट 3 मायनस 3 मायनस 3 मायनस 6 ब्रॅकेट कंप्लीट. दुसरा ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आपण हे सॉल्व करूया. अगोदर बार तर नाही, अगोदर ब्रॅकेट सॉल्व करावे लागतील. 5 मायनस मोठा ब्रॅकेट 4 लिहून घ्यायचं. त्यानंतर मायनस 3 सुद्धा लिहून घ्यायचं. मायनस अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व करूया. तर इथे मायनस 6 आणि मायनस 3 मायनस 9 मायनस 9 मायनस 9 मधून 3 गेले मायनस 6 मायनस 6 ब्रॅकेटमध्ये सॉरी इथे बाहेर पण मायनस चिन्ह आहे. इथे मायनस 6 आलं. त्यानंतर मायनस मायनस ते प्लस 6 होणार. 5 मायनस 4 मायनस 3 मायनस मायनस प्लस 6 ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर 5 मायनस 4 मायनस 6 आणि 3 9 5 मायनस 4 मायनस 9 मायनस 5 इथे मायनस मायनस पुन्हा प्लस 5 5 प्लस 5
इज इक्वल टू 10. मित्रांनो अशा प्रकारे बी बोर्ड मासच्या साहाय्याने आपण ही ट्रिक वापरून सॉल्व करू शकतो. अजून आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल पाहिल्यानेच मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस होते. तर आपण 56 डिवायडेड बाय 7 इंटू ब्रॅकेटमध्ये 35 मायनस 45 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 4. तर आपल्याला इथे काय करायचं आहे मित्रांनो, अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये पण सुरुवातीला डिव्हिजन सॉल्व करायचं व्ही बोर्ड मासच्या साहाय्याने. तर 56 डिवायडेड बाय 7 इंटू ब्रॅकेट सॉल्व करूया. 45 डिवायडेड बाय 3 15 आलं. 35 मायनस 15 20 डिवायडेड बाय 4. त्यानंतर इथे आता काय करायचं, अगोदर डिव्हिजन सॉल्व करायचं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन. तर इथे 56 डिवायडेड बाय 7 किती आलं 8. 8 56 इंटू 20 डिवायडेड बाय 4 5 आलं. 8 पंचे 40 आन्सर. तर मित्रांनो अजून एक एक्झाम्पल पाहूया आणि आपण इथे स्टॉप करूया. 5th एक्झाम्पल 1 मायनस 5 मायनस 2 प्लस मायनस 5 प्लस 6 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 2 दोन्ही ब्रॅकेट कंप्लीट. इथे मित्रांनो काय करायचं, अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे आपल्याला. तर इथे इज इक्वल टू 1 जसं तसं मायनस, हा सुद्धा 5 जसं तसं मायनस, 2 सुद्धा जसं तसं लिहायचं प्लस, हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. मायनस 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 5 आणि मायनस 2 मायनस 7 प्लस 6 1, याचं आलं -1. -1 इंटू 2 ते आलं -2. ते ब्रॅकेटमध्येच आहे म्हणून ब्रॅकेटमध्येच लिहायचं. तर तो ब्रॅकेटच्या बाहेर येताना काय होणार, 1 मायनस 5 मायनस 2, दोनातून 2 गेले, सॉरी 2 मायनस 2 0, 5 मायनस 0 5, 1 मायनस 5, आन्सर आलं -4. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज इथे थांबूया. तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून काही एक्झाम्पल पाहणार आहोत व्ही बोर्ड मासचे. त्यानंतर आपण हा टॉपिक संपूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.